नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना ही सध्या खूप मोठ्या प्रमाणात जोम धरून आहे। जवळपास सर्वच बँकेचे आता दरवाजे सध्या या लाडक्या बहिणींनी घेरून बसलेले आहेत। दुसऱ्या कोणत्याच कामाची सध्या परवा नाही, फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या ज्या बँकेत पडले त्या बँकेत आता उभ्या रांगा दिसत आहेत। चांगले सरकार बहिणीच्या बाबतीत सकारात्मक विचार करत आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये बहिणींचा विचार केलाच पाहिजे। पण त्या बहिणींचं काय की ज्या बहिणी आजही या गोष्टीपासून वंचित आहेत, उपेक्षित आहेत, ज्या या शासनाच्या किंवा या ऑनलाईनच्या प्रक्रियेमध्ये सामीलच होऊ शकत नाहीत। आज परिस्थिती हे दिवसेंदिवस विचित्र होत चाललेली आहे। कारण एकच टपका आहे, एकच भाग आहे की जो नेहमी प्रत्येक योजनेचे फायदे उचलतो। ते योजना कशा माझ्या घशात पडतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ते कोणत्याही मताचे असतील, कोणत्याही विचारधारेला मानणारे असतील, परंतु शासकीय योजना मात्र यांच्यासाठी म्हणजे हक्काची आहे। आणि हे विषय आले की भलेही कुणालाही शिव्या देऊ, मोदीला शिव्या देऊ किंवा ह्याला शिव्या देऊ, त्याला शिव्या देऊ, पण योजना आली की आपण मात्र आपला हात साफ करून घ्यायचा, हा यांचा सगळ्यात मोठा फंडा। आणि पुन्हा म्हणायचं काय, तू तुझ्या बापाच्या खिशातून देतोयस का? मग अशा वृत्तीची जी जोपासना सध्या देशभरात चालू आहे ना, तीच खरी खेदाची गोष्ट आहे। या कल्याणकारी योजना नसून या फक्त तुम्ही एक लोभावून योजना, ज्या पद्धतीने मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं की रेवडी कल्चर या देशामध्ये राबवलं गेलं नाही पाहिजे, परंतु अप्रत्यक्षात काय करतायत तर तेच रेवडी कल्चर या नाही त्या मार्गाने सर्वसामान्याच्या दारात आणून बसवतायत। आज खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची या भारताला किंवा या नागरिकांना सक्त गरज आहे ना, ते विषय बाजूला राहिलेत। खऱ्या अर्थाने जर आरोग्यावर शासनाने जर आपलं लक्ष केंद्रित करून ज्या पद्धतीच्या आज सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या विषयाच्या माध्यमातून जी भरडण चालू आहे ना, जी लूट चालू आहे, सर्रासपणे लूट चालू आहे, ती लुटीला कुठंतरी स्थैर्य मिळेल। आज धर्मार्थ जर चालणारे दवाखाने सुद्धा याला अपवाद नाही आहेत। आज प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं ना तर आरोग्य, शिक्षण आणि माणसाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या गरजेच्या आहेत, त्यावर शासनाचं लक्ष नाही, हे मी स्पष्ट आरोप लावतो। कारण की प्रत्येक ठिकाणी शासनाने ज्या पद्धतीचे धोरण आखायला पाहिजे, ज्या पद्धतीने शासनाने वागायला पाहिजे ना, ती गोष्ट आता तुम्हाला कुठंही वागताना दिसत नाहीत। तुम्ही साधा रस्त्यावर चला ना, तर रस्त्यावर कोणती गाडी येऊन तुम्हाला कधी धडकेल ह्याची शाश्वती नाही, कारण की यावर कोणती उपाययोजनाच नाही आहे। ना RTO ऑफिसचं लक्ष आहे, ना पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे। बीडमधलं अण्णाभाऊ साठे चौक हा मृत्यूची कराल दाढ बनलेली आहे। ज्याप्रमाणे या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आज ज्या पद्धतीचे ट्रॅफिकची कोंडी होते ना, वाहतुकीची, त्या वाहतुकीची कोंडी पाहिल्यानंतर आम्हाला असा प्रश्न पडतो की एखादा जर मोठ्या गाडीच्या खाली एखादा माणूस जर स्लिप झाला किंवा त्याचा तोल ढासळला तर त्याला शेवटी मृत्यूशिवाय दुसरं कोणतंही गत्यंतर नाही। आता दुसरा प्रश्न जे मांडलाय मी तो शिक्षणाचा। आत्ताच परवाच्या व्हिडिओमध्ये मी राईट टू एज्युकेशनच्या या संदर्भातून सगळी चर्चा केली। आज शासनाने मोठमोठ्या योजना समोर आणल्यात, परंतु ह्याची फलितं काहीच नाही आहेत। राईट टू एज्युकेशनच्या नावाने एक ऑनलाईन फॉर्म भरला जातो, परंतु त्या फॉर्मची त्याचे निकाल अजूनही हातात आलेले नाही आहेत। मोठमोठ्या शाळांच्या संदर्भातून लागलेल्या प्रतीक्षा याद्या आज जवळपास त्या शाळांच्या 25% सिलेबस संपलेले आहेत। 25%।
तरी या राईट टू एज्युकेशनच्या याद्या अजून यांनी प्रकाशित केलेल्या नाही आहेत. ते पालक आजही त्या पद्धतीने उपेक्षित आहेत. त्या मुलांचं स्वप्न आजही त्या पद्धतीने उपेक्षित आहे की त्या मुलांना आजही वाटतं की मला या सुटाबुटातल्या शाळेत मला प्रवेश मिळेल. आणि तिसरा मुद्दा झाला तो आज आपण जे खातो पितो आहे ना, की सर्वसामान्य माणूस हा जगताना आज यंत्राप्रमाणे धावपळ करतो आहे. आपली दिनचर्या ही त्याने 8 तासाच्या ऐवजी 16 तासाची केलेली आहे आणि रोज अशा पद्धतीचं जीवन जगतोय की जसं काय एक यंत्र आहे, त्याला थांबा नाहीच आहे. आणि या पद्धतीचं जीवन जगताना त्याला घरी जाणं सुद्धा शक्य होत नाही, परंतु त्याला अपर्यायानं या हॉटेलिंगचा आश्रय घ्यावा लागतो. आणि या हॉटेलिंगच्या आश्रयामध्ये आज त्याच्यासोबत त्याच्या आरोग्यासोबत जे जे वाभाडे ओढल्या चाललेत ना, त्यावर मात्र शासन हे गप्प बसून निमूटपणे शांत बसलेलं आहे. आज अन्न सुरक्षा कायद्याच्या संदर्भातून कसलेच निकष या हॉटेलिंगवाल्यांना लावलेले नाही आहेत. हॉटेल व्यवसाय हा आपल्या भगवान भरोसे, म्हणजे जसंच चालेल तसंच चालू द्या याच पद्धतीवर उभा राहिलेली ही इंडस्ट्री आहे. कारण कोणाच्या या जनतेचे खरे हित जर जोपासायचे असतील ना, ह्या जनतेला खऱ्या अर्थानं तुम्हाला या जनतेची कळ तुम्हाला कळाली असेल ना, तर खऱ्या अर्थाने त्या गोपीनाथराव मुंडेंचे उपकार मानावे लागतील. त्या गोपीनाथराव मुंडेंनी झुलका भाकर केंद्र 1 रुपयामध्ये झुलका भाकर केंद्र ही व्यवस्था तरी अंमलात आणून लोकाला झुलका भाकर तरी त्यांनी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून दिली. आज शिवशाही थाळीची अवस्था पाहिली ना तर विचित्र अवस्था झालेली आहे. पहिल्यापासूनच आहे, जेव्हापासून ही शिवशाही थाळी अंमलात आली ना तेव्हापासून त्या शिवशाही थाळीच्या संदर्भातून अनुमाग्र उपेक्षा आहेत. त्या आलेल्या लोकांची हॅरॅसमेंट कशा पद्धतीने केली जाते ना, जरा तुम्ही एकदा शिवशाहीत या सर्व उच्च प्रभू असलेल्या ज्या अधिकारी आहेत ना, जे कुणी स्वतःला नेते म्हणतात ना, तर साध्या गणवेशात जाऊन तुम्ही शिवशाही थाळीचा आस्वाद घ्या, म्हणजे तुम्हाला त्या शिवशाही थाळीची खऱ्या अर्थाने चव लक्षात येईल. अशा अनेक प्रश्न आज आपल्यासमोर घुरपटत आहेत आणि त्याच्यात हा एक नवीन थैमान मांडून ठेवला आहे, तो लाडक्या बहिणीचा. खऱ्या अर्थानं जर जनतेला तुम्ही ज्या पद्धतीच्या सुखसोयी, ज्या पद्धतीच्या उपाययोजना यांच्या हितासाठी करायला हव्यात ना, त्या उपाययोजना फक्त कागदावरच आहेत. अक्षरशः मी काल एका रस्त्यावर एक महिला, म्हणजे जवळपास माझ्या आईच्या वयाची एक महिला एका स्वीट होमसमोर भीक मागताना बघितली. मनात प्रश्न आला की या महिलेच्या संदर्भातून लाडकी बहीण हा विषय काय घेतला असेल. कारण की या महिलेच्या ज्या पद्धतीची अवस्था आज झालेल्या आहेत ना, अशा अनेक महिला आजही रस्त्यावर आहेत. न त्यांना मुलं सांभाळता आहेत, न त्यांचे नातेवाईक सांभाळता आहेत. सोडून दिलंय हवादिल करून. ज्या पद्धतीनं आज या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने शासनाने जे त्याला ह्याला सगळ्यात कारणीभूत हे शासन आहे. कारण की ज्या पद्धतीने विभक्त कुटुंब पद्धतीची पद्धत अवलंबून प्रत्येकाचं एक हित वेगवेगळ्या पद्धतीने जोपासायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून विकास साधायचा प्रयत्न केला ना, ह्याच्यातून विकास साधण्याच्या ऐवजी ह्याच्यात खऱ्याच अर्थाने ह्याचा भूविकास झाला आहे. कारण की आधीची जी कुटुंब पद्धती होती ती सुदृढ होती. गावातल्या एकमत होतं, गावातल्या प्रत्येक गोष्ट ही एकोप्याने चालायची. पण आज ती परिस्थिती राहिली नाही. घरातल्या घरातच 10 मतं झालेली आहेत. आणि या अशा पद्धतीच्या चव्हाट्यावर आणलेल्या व्यवस्थेला पुन्हा या लाडकी बहिणीसारख्या व्यवस्थेशी जोडायचं म्हणजे एक खऱ्या अर्थाने ही विडंबनच आहे, आयुष्याचं विडंबन आहे. खऱ्या वंचित उपेक्षित लोकांना बाजूला सारायचं आणि नाही त्यांचे चोचले पुरवायचे, हेच जर शासनाचे पुढील दृष्टिकोन असेल ना, तर खरंच या दृष्टिकोनाला माझा हात जोडून राम राम.